नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. महाराष्ट्रातील बहुचर्चित खटला पवनराजे निंबाळकर याचा निकाल बाहेर आलेला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आणि निकाल अतिशय धक्कादायक आलेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. हा निकाल अतिशय धक्कादायक आहे, पण या निकालासोबतच पूर्ण निकालपत्राचं जे 1.5 तासांचं वाचन न्यायालयात झालं त्यामधनं अनेक खळबळजनक गोष्टी समोर आलेल्या आहेत. काय आहेत या गोष्टी, कशामुळे निर्दोष मुक्तता आरोपींची होते, हे सर्व आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. प्राथमिक माहिती जी हाती आलेली आहे त्यानुसार आज सकाळी 10च्या सुमारास या निकालाचं वाचन व्हायचं होतं, पण एक आरोपी प्रवासात होता, त्याला यायला उशीर झाला, त्याच्यामुळे 1 ते 1.5 तास उशिराने हे वाचन सुरू झालं. 11:30च्या सुमारास या निकालाचं वाचन सुरू करण्यात आलं. पद्मसिंह पाटील जे मुख्य सूत्रधार आणि आरोपी होते याच्यामध्ये, ते सुद्धा ॲम्ब्युलन्सने न्यायालयात पोहोचले. न्यायालयात वाचन सुरू झाल्यानंतर आणि वाचन पूर्ण झाल्यानंतर 2 गोष्टी प्रकर्षाने या बाबतीत न्यायालयाने मांडलेल्या आहेत. या न्यायालयाचा असं म्हणणं आहे किंवा या न्यायालयाने असं नोंदवलं आहे की ही पूर्ण घटना आणि या पूर्ण घटनेचा निकाल जो आहे तो माफीचा साक्षीदार असलेला पारसमल जैन याच्या साक्षीवरतीच अवलंबून होता. त्याचप्रमाणे सीबीआयने केलेला तपास, पोलिसांनी केलेला तपास, त्यांनी जमा केलेले पुरावे या आधारावरती सामान्यपणे सर्वच खटल्यांचे निकाल या आधारांवरच लागत असतात. सीबीआय कोर्टाने सीबीआयच्या तपासावर आणि पोलिसांच्या तपासावर अतिशय कडक ताशेरे ओढलेले आहेत. ते काय आहे ते आपण बघूया. त्याचप्रमाणे माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवरती सीबीआय न्यायालयाने अतिशय गंभीर संशय व्यक्त केलेला आहे. यातले बारकावे सुद्धा न्यायालयाने नोंदवलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा न्यायालयाच्या मतानुसार माफीचा साक्षीदार पारसमल जैन याची साक्ष आणि त्याने वेळोवेळी दिलेले जबाब यामध्ये फार मोठी तफावत दिसून येत आहे. माफीचा साक्षीदार ज्या तारखा सांगतो, एका जबाबात 9 तारीख सांगतो, दुसऱ्या जबाबात त्याच घटनेची 20-21 तारीख सांगतो, हे अतिशय संशयास्पद आहे असं न्यायालयाचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही आरोपीला पवनराजे निंबाळकर ज्या गाडीत होते, ज्या गाडीवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली, त्या गाडीचा रंग नीट सांगता येत नाहीये. त्याचप्रमाणे माफीचा साक्षीदाराने कुठून कुठे प्रवास केला, त्याला कोण भेटलं, त्याला कोणी किती पैसे दिले, एक वेळी तो म्हणतो 1.5 लाख दिले, एक वेळी तो म्हणतो 2 लाख दिले, एक वेळी तो म्हणतो 50,000 दिले. माफीच्या साक्षीदाराने वेळोवेळी नोंदवलेली साक्ष, त्यांनी दिलेला जबाब, त्यांनी दिलेले पुरावे हे सर्व काही विसंगत आहे. त्यामुळे ह्याच्यावरती विश्वास ठेवून आरोपींना शिक्षा देणं योग्य ठरणार नाही असं ठणकावून न्यायालयाने सांगितलं. त्याचप्रमाणे माफीच्या साक्षीदाराने सांगितलं की मी पद्मसिंह पाटलांना या घटनेच्या आधी त्यांच्या मलबार हिलच्या बंगल्यावरती भेटलो होतो. पद्मसिंह पाटलांचा मलबार हिलमध्ये कुठला बंगलाच नव्हता. पद्मसिंह पाटलांचा बंगला होता कुलाब्याला. लोकेशन मधल्या चुका, माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या तारखांमध्ये चुका, माफीच्या साक्षीदाराने सांगितलेल्या रकमांमध्ये तफावत, माफीच्या साक्षीदाराने सांगितलेल्या लोकेशन्समध्ये सुद्धा मोठी तफावत दिसून येते. त्याच्यामुळे ह्याच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही असं न्यायालय म्हणत आहे. त्याचप्रमाणे जेव्हा या हत्येच्या आरोपाखाली वेगवेगळ्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली, त्यावेळी पोलिसांनी आणि सीबीआयने सुद्धा कुठल्याही आरोपीचे मोबाईल जप्त केले नव्हते. त्याचप्रमाणे कुठल्याही आरोपीचा CDR, कॉल डिटेल रेकॉर्ड, हा सुद्धा काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आरोपी हत्येच्या वेळी किंवा हत्येच्या पूर्वी एकमेकांच्या संपर्कात होते का, या सर्वांना बांधणारा एक हत्येचा धागा आहे का, हे सुद्धा स्पष्ट होत नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने ज्या गोष्टी नोंदवल्या त्या काहीशा अशा आहेत. आरोपींच्या घराची झडती घेतल्यानंतर
तिथनं काहीही जप्त करण्यात आलेलं नाही. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची झडती घेऊन त्यांच्या खिशामध्ये किंवा त्यांच्या बॅगांमध्ये किंवा त्यांच्या सोबत कुठल्याही वस्तू सापडल्या नाही हे सुद्धा न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यांच्यानुसार ही एक मोठी विसंगती आहे. त्याचप्रमाणे आरोपी रेस्ट हाऊसमध्ये राहायला होता असं आरोपात म्हटलेलं आहे. पण आरोपी किंवा माफीचा साक्षीदार पारसमल जैन हा त्या रेस्ट हाऊसमध्ये राहण्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. सीबीआय किंवा पोलिसांना या बाबतीत कुठलाही पुरावा मिळालेला नाही. पुरावे, त्यांची पडताळणी, माफीच्या साक्षीदाराने नोंदवलेले जबाब, त्याची पडताळणी ही सुद्धा व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे न्यायालयाने आज डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. हा निकाल अतिशय अनपेक्षित आहे. 2006 मध्ये हे हत्याकांड घडलं होतं. मुंबई जवळच्या कळंबोलीमध्ये आपल्या स्कोडा कारमधनं जात असताना पवनराजे निंबाळकर यांना दोन हमलावरांनी गाठलं. त्यांच्या गाडीसमोर आपली गाडी लावली आणि दोघांनीही बेधुंद बेछूट फायरिंग करून पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांना ठार मारलं होतं. परंतु या बाबतीत कुठलेही सबळ पुरावे नाही. तपास विसंगत आहे. माफीच्या साक्षीदाराचे सर्वच्या सर्व जबाब हे संशयास्पद आहेत. या सर्व कारणांमुळे सीबीआय विशेष न्यायालयाने पद्मसिंह पाटलासहित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. तपास यंत्रणांमधली ही विसंगती, माफीचा साक्षीदार असला त्याला बळजबरीने साक्षीदार बनायला लावलंय का, त्याला 15 दिवस मारहाण करून त्याचा जबाब नोंदवला, या सर्व बाबतीत सीबीआय न्यायालयाने तपास यंत्रणांवरती बोट ठेवलेलं आहे. त्यामुळे आज या सर्व आरोपींची आरोपातून मुक्तता होऊन त्यांना निर्दोष सोडण्यात आलेलं आहे. अतिशय मोठी घटना, खळबळजनक हत्याकांड आणि तितकंच खळबळजनक याचा निकाल. त्यामुळे या सर्व निकालाची सुद्धा चर्चा होत आहे. आम्ही पुढे सुद्धा या निकालाच्या बाबतीत काही बारकावे, काही ॲनालिसिस हे घेऊन तुमच्यासमोर येणारच आहोत. तोपर्यंत या व्हिडिओवरती तुमचं मत सुद्धा नोंदवा, कमेंट करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.